तुम्ही बघता आहात हा एका ऐतिहासिक वाड्याचा कळस आहे आणि हा ऐतिहासिक वाडा तब्बल पावणे 200 वर्ष जुना असलेला चंद्रभागेच्या तीरावरचा पंढरपूरमधला शिंदेवाडा। या शिंदेवाड्याचं वैशिष्ट्य काही अनोखं आहे। विशेषतः आम्हा माध्यमकर्मींसाठी तर हा शिंदेवाडा विशेष महत्त्वाचा यासाठी कारण या शिंदेवाड्याच्या ज्या ठिकाणी सध्या आपण उभे आहोत याच ठिकाणाहून चंद्रभागेचं संपूर्ण नयनरम्य दृश्य आपल्याला बघायला मिळतं। अत्यंत प्रशस्त अशा या शिंदेवाड्यावरून चंद्रभागेकडे नजर टाकली की तुमची दृष्टी सुद्धा चंद्रभागे इतकीच पवित्र, निर्मळ आणि शांत होते। आणि म्हणूनच या चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या लाखो वारकऱ्यांचा मेळावा या शिंदेवाड्याला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाही। शिंदेवाड्याचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गोरगरीब वारकऱ्यांना या ठिकाणी निवासाची सोय सुद्धा उपलब्ध करून दिली जाते। इतकंच नाही तर भोजनाची व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून दिली जाते। सध्या या शिंदेवाड्याची देखभाल करणारे पुजारी या ठिकाणी एक ऐतिहासिक मंदिर सुद्धा आहे, त्या मंदिराचे पुजारी आणि इकडचे व्यवस्थापक सध्या आपल्या सोबत आहेत। मला सांगा की या वाड्याला या घडीला किती वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि कुणाच्या कुठल्या मूळ पुरुषाचा हा वाडा आहे? वसुदेव वसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं। हा जो तुम्ही सध्या वाडा आहे शिंदे सरकारांचा वाडा आहे। त्या महाराणी बायजाबाई होत्या, त्यांनी 1849 साली हा वाडा बांधला। हा वाडा बांधण्यामागे त्यांचा मुख्य हेतू असा होता की वारकरी संप्रदायामध्ये जी लोक येत असतात हे प्रत्येक जण काही द्वारकेला जात नाहीत, म्हणून त्या द्वारकेचं प्रतिकृती म्हणून द्वारकाधीश मंदिर आणि ह्या वाड्याच्या समोरच जो मंदिर आहे हे अहिल्याबाई होळकरांचं राम मंदिर आहे। म्हणजे अयोध्याचं रामाचं दर्शन आणि द्वारकेच्या द्वारकाधीशांचं दर्शन ह्या ठिकाणी व्हावं म्हणून शिंदे सरकारांच्या ज्या ग्रेट मराठा महाजी शिंदे त्यांच्या सुनुषा म्हणजे सुनबाई 1849 साली साधारण पावणे 200 वर्षापूर्वी हा वाडा बांधला। इतकी मोठी ऐतिहासिक परंपरा असणारा वाडा आहे। चंद्रभागेचा काठ, चंद्रभागेचा तीर अगदी समोर दिसतो। या ठिकाणाहून हजारो वारकरी सध्या जर आपण नजर टाकली तर लक्षात येईल की हजारो वारकरी हे खालून आता या चंद्रभागेमध्ये स्नान करून विठ्ठलाच्या दर्शनाला जातात आणि अर्थातच विठ्ठलाच्या दर्शनासाठी नामदेव पायरीच्या आधी सुद्धा ते स्पर्श करतात। ते जो स्पर्श माथ्याला लावतात तो म्हणजे या शिंदेवाड्याच्या पायरीचा। हा शिंदेवाडा कसा आहे? खूप भव्य आहे असं आम्ही ऐकलंय आणि खूप मंदिर सुद्धा द्वारकाधीशांचं खूप प्राचीन आहे। तुम्ही दाखवाल आम्हाला? ह्या मंदिरामध्ये द्वारकाधीश, राधिका, रुक्मिणी माता आणि उजव्या सोंडेचा गणपती आणि विष्णूचं वाहन गरुड आणि स्वतः महाराणी बायजाबाईंची ह्या ठिकाणी म्हणजे पुतळा आहे, अशी यांची दररोज ह्या ठिकाणी पूजा केली जाते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।